छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करूनच कोल्हापुरात या अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि कोल्हापुरातील शिवप्रेमींनी दिला होता। यामुळे आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची आणि शिवप्रेमींची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती। मुख्यमंत्री फडणवीस हे सायंकाळी 4 वाजता विन्स हॉस्पिटल या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमासाठी जाणार होते। त्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शिवप्रेमींनी खानविलकर चौकात धाव घेतली होती। मुख्यमंत्री येण्यापूर्वी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते त्याचबरोबर शिवप्रेमी 3 वाजल्यापासूनच खानविलकर पेट्रोल पंपासमोरील चौकामध्ये जमू लागले होते। या शिवप्रेमींना पोलिसांनी विरोध केला। जमलेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलं। यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। यावेळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निषेधाच्या देखील जोरदार घोषणा देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करा अशी मागणी शिवप्रेमी करत होते। मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बळाचा वापर करत ताब्यात घेतलं। आंदोलकांकडील निषेधाचे फलकही पोलिसांनी काढून घेतले। यावेळी शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला। पोलिसांनी अक्षरशः ओढत नेत शिवप्रेमींना पोलीस वाहनामध्ये बसवलं। कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी त्याचबरोबर पोलिसांचा होत असलेला विरोध यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। पोलीस प्रशासनाच्या या कृत्याचा शिवप्रेमींनी जोरदार निषेध केला। लोकशाही पद्धतीने आमचा निषेध नोंदवण्यासाठी इथं चौकामध्ये आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सगळेजण जमलो होतो। पण पोलीस प्रशासन दडपशाही करून आम्हाला काही बोलू देत नाही, काही आंदोलन करू देत नाही। मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आमचं काल महाविकास आघाडीची बैठक घेऊन ठरलेलं होतं। त्याप्रमाणे आम्ही इथं कार्यकर्ते जसे जसे जमल त्या पद्धतीने येत होतो। तर प्रत्येकाला ह्याने कुणाला घरातनं स्थानबद्ध केलं, कुणाला गाडीतून दुसरीकडे नेलं, अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याला ह्यांनी दडपशाही चालू केलेली आहे। ह्या दडपशाहीच्या निषेधार्थ मी प्रशासनाचा व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतो। दरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आल्यानं पोलिसांचा मोठा फौजफाटा खानविलकर चौकात बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता। या ठिकाणी थांबणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे पोलीस चौकशी करत होते। मुख्यमंत्री येण्यापूर्वी माजी उपमहापौर अर्जुन माने या ठिकाणी एका कार्यकर्त्यासोबत बोलत थांबले होते। मात्र तुम्ही इथं का थांबला आहात अशी विचारणा करत माने यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतलं। एकंदर आज दिवसभर पोलिसांची शिवप्रेमींच्यावर हुकुमशाही दिसून आली। पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानं त्याचा शिवप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध केला।